माझ्या नजरे तुझी प्रतिमा गजानना गजानना. म्हणजे त्यांच्या रूपातच गजानन महाराज त्यांना भेटले. तर मी फोनकडे पाहूनच म्हटलं की महाराज आता हा फोन त्याच व्यक्तीचा असला पाहिजे. तर महाराजांची एक वारी करावं असं मलाही वाटते. मग मी देवाकडे गेली आणि त्यांना म्हटलं की बघा आता तुम्हाला जेवायला यायचं आहे बरं का. आणि मी नैवेद्य असा ठेवलाच होता महाराजांचा. तर ते म्हणे वैभव म्हणे मला हेच ताडते. म्हणे कितीही तुमच्यावर काही संकट आलं पण त्याच्यातून सावरण्याची शक्ती खरंच महाराज देतात. जय गजानन. आज आपल्यासोबत सुवर्णा दाभाडे ताई आहे. त्यांना महाराजांप्रती काय अनुभव आले आज आपण त्यांच्या मुलाखतद्वारे जाणून घेऊ. आज आपण स्वागत करूया सुवर्णा ताई दाभाडे यांचे. जय गजानन ताई. जय गजानन. तुम्ही महाराजांचं खूप करता. तुम्हाला महाराजांप्रती केव्हापासून ओढ लागली आहे? महाराजांची ओढ मला 2010 वगैरे पासून लागली. कारण की माझे मिस्टर आधी गजानन महाराजांचे खूप करायचे. इव्हन दर गुरुवारच्या वाऱ्या सुद्धा करायचे ते. आणि त्यांचा एक वेळा मी एक अनुभव ऐकला आणि तेव्हापासून माझी ओढ त्यांच्याकडे वाढत गेली. आणि मला अनुभव सांगावासा वाटतं त्यांचा. ते जेव्हा शेगावला गेले होते त्यावेळेस त्यांच्याकडे म्हणजे 1 रुपया सुद्धा नव्हता आणि अकाउंट मध्ये पैसे नव्हते. ते गेले शेगावला आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं की अरे आता जाताना तर पैसेच नाही. ते महाराजांना म्हणाले की मी आलो तुमच्याकडे पण आता घेऊन तुम्ही मला जा घरी. घरी. बस एवढं महाराजांना मी बोललो म्हणे आणि रेल्वे स्टेशन पर्यंत ते आले. आणि त्यांच्याही मनात असं वाटत होतं की आता बघू महाराज काय करतात. पण ते रेल्वे स्टेशनवर आले आणि ज्यावेळेस ते पूर्ण प्लॅटफॉर्म चढले आणि आता ट्रेनकडे असे बघत होते तर त्यांनी असं मागे बघितलं. ते एकदम माझ्या मावशीकडच्या काका तिथे ड्युटीला जायचे ते त्यांना दिसले. त्यांना एवढं डोळ्यात पाणी आलं आणि त्यांना वाटलं की नाही महाराज खरंच साक्षात आहे. आपण जेवढं जातो आणि म्हणतो की मी तुमच्यावर सोपवतो पण ते महाराज खरंच करून दाखवतात. म्हणजे त्यांच्या रूपातच गजानन महाराज त्यांना भेटले. मग त्यांनी मला घरी आल्यावर हा अनुभव सांगितला. मग मला खूप अक्षरशः रडायला आलं आणि महाराजांप्रती मग माझी श्रद्धा अजून अजून वाढत गेली. पण तोपर्यंत माझी श्रद्धा नव्हती. फक्त गज महाराज आहे म्हणून. पण माझ्या मिस्टरांच्या याच्यानेच मी त्यांच्याप्रती एवढी आकर्षित झाली आणि महाराजांचा खूप माझा आता विश्वास आहे त्यांच्या. तुम्ही पारायण वगैरे करता? हो, मी पारायण, गुरुपुष्पांजली, प्रकट दिन, ऋषी पंचमी माझा एकही खाली जात नाही. नैवेद्य वगैरे सगळं 1 दिवसाचं जसं जमेल तसं किती अडचणी हो पण पारायण माझं होते. आणि 1 जानेवारीला जे पारायण आता लावलं आहे जागतिक पारायण सोहळा त्याही पारायणामध्ये मी सहभागी होते. माझ्याकडे ग्रुप पडलेली आहे गजानन महाराजांचे. मी त्याच्यातही पारायण करतेच. जसे ऍडजस्ट झाले तसे बरेचसे पारायण मी गजानन महाराजांची करते. आणि माझे मिस्टर सुद्धा ऑफिस करून आधी दुकानात जायचे. मग त्यांना महाराजांच्याच कृपेने हे ऑफिसमध्ये जॉब लागला होता श्रीराम फायनान्सच्या. तर 13 वर्ष त्यांनी तो जॉब केला आणि ते ड्युटी पाडून दुकान बंद करून सुद्धा अखंड पारायण करायचे. मग मला आश्चर्य वाटायचं की बा एवढं करून हे 1 दिवसाचं पारायण करतात मग आपण तर घरीच असतो. मग असं करून करून माझंही त्यांच्याप्रती खूप श्रद्धा वाढत गेली. आणि 2012 मध्ये मला खूप मोठा अनुभव आहे महाराजांचा. तुमचा अनुभव? हा, तो माझा अनुभव आहे स्वतःचा. कारण मी पण अशी विचार करायची की मला महाराजांचा अनुभव नाही आला. तर मग माझ्या मिस्टरांना ऑफिसमध्ये असंच एक स्त्री फोन करायची. तर त्यांच्यामुळे हे थोडे डिस्टर्ब झाले होते की ती मला फोन करते. मग हे जेव्हा यांनी अमरावतीवरून शेगावच्या पायदळ 5 वाऱ्या केलेल्या. तर हे ज्यावेळेस महाराजांची वारी करून आले आणि घरी मग ते झोपले होते. मग मी अशीच बसली. मी म्हटलं मी जेव्हा फोन उचलते तेव्हा त्या व्यक्तीचा फोन येत नाही. मग मी ज्यावेळेस हे म्हणजे वारी करून आले आणि आराम करत होते तेव्हा बेल वाजली. तर मी फोनकडे पाहूनच म्हटलं की महाराज आता हा फोन त्याच व्यक्तीचा असला पाहिजे. आणि योगायोगाने फोन त्याच व्यक्तीचा होता. आणि मी मग त्याच्याशी बोलली आणि तिला हे केलं. त्याच्यानंतर तिचा कधीच फोन आला नाही. हा माझा सगळ्यात मोठा अनुभव. आणि शेगावला वगैरे आम्ही असं खूप वेळा जातो. म्हणजे आम्हाला महाराजांची आठवणच येते. मग माझा मुलगा आहे मला एक अंगद नावाचा. तर माझा मुलगाही लहानच होता. तर त्याच्या वाढदिवसाला आम्ही शेगावला जायचं ठरवलं. तर माझा मुलगा काय म्हणते
की मम्मी म्हणते आपल्याला महाराज काहीच देत नाही. तर मी त्याला म्हटलं अरे देईल देईल म्हटलं, पप्पाची आणि मम्मीची एवढी श्रद्धा आहे म्हटलं तर तुला देईल. आणि असंच प्रदक्षिणा मारल्या तर माझ्या मुलाला खरोखर तिथे जसे की महाराजांनी 100 रुपये ठेवले होते आणि त्याला मिळाले. त्याला अतिशय आनंद झाला. मग आम्ही तेव्हा लगेच तिथे पावती वगैरे केली आणि माझ्या मुलाचंही मग तेव्हापासून त्यालाही महाराजांची खूप ओढ लागली. हो, आणि माझ्या मुलाने सुद्धा गायगावरून पैदलवारी केली. इतके छोट्या एवढ्या छोट्या वयात मला एक आश्चर्य वाटायचं की म्हटलं सगळ्यांनी वाऱ्या केल्या आमच्याकडे, माझी अजून झाली नाही, पण मी आता महाराजांची एक वारी करावं असं मलाही वाटते. पायदलवारी अमरावती अमरावती टू शेगाव किंवा आता जसं जमत तसं, पण मला एक वारी महाराजांची करायची आहे. आणखी काही अनुभव? आणि आणखी एक अनुभव आहे माझा 2020 मधला. 2020 मध्ये म्हणजे यांचा जॉब जेव्हा कोरोना आला तेव्हाची तर परिस्थिती सर्वांना माहीतच आहे कशी होती. आणि माझ्या मिस्टरांचा मग जॉब गेला आणि जॉब गेला त्याच्यानंतर असंच महाराजांचा ऋषी पंचमीचा दिवस होता. तर मी म्हटलं की का हो आता घरी तर म्हटलं ज्वारीचं पीठ वगैरे नाहीये, म्हटलं आता काय करायचं. तर माझ्याकडे तांदूळाचं पीठ होतं. तर हे काय म्हणे महाराज म्हणे घरोघरी जेवायला जातात म्हणे, तू तांदूळाची भाकरी कर म्हणे, ते आपल्याकडे जेवायला येते. मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी देवाकडे गेली आणि त्यांना म्हटलं की बघा आता तुम्हाला जेवायला यायचं आहे बरं का, की आता मी तांदूळाची भाकरी करणार आहे. खरंच आहे, सर्वजण बाजरीची करतात, ज्वारीची. म्हटलं करून बघू आपण. तर मी सगळा नैवेद्य केला, आंबाडीची भाजी, बेसन वगैरे सगळं. आणि यांचे एक मित्र आहे राहुल कुसळ म्हणून, त्यांचा ऍक्सिडेंट झाला तर त्यांच्या हाताला प्लास्टर होतं. ते घरी काहीच करू शकत नव्हते स्वयंपाक वगैरे. तर त्यांच्याकडे महालक्ष्म्यांचं हे होतं, त्यांच्या घरच्यांनी स्वयंपाक वगैरे करून ठेवला किंवा आम्ही महालक्ष्म्यांना जातो यालाही त्रास होणार नाही म्हणून त्यांच्या पत्नीने वगैरे स्वयंपाक करून ठेवला. पण ते माझे मिस्टर त्यांच्या घराकडूनच येतात ना, तर ते असेच उभे होते. मग माझे मिस्टर त्यांना भेटले, कसं काय राहुल सर वगैरे असे बोलले. तर ते काय म्हणाले की म्हणे आज मी तुमच्याकडे जेवायला येतो. आणि मग यांनी घरी आणलं आणि दार ठोकलं. मी दार उघडलं तर मला म्हणे आपल्या घरी म्हणे जेवायला आले. आणि तेव्हा माझ्या डोळ्यात एवढं पाणी आलं आणि एवढं मला आश्चर्य वाटलं की महाराजांनी बा खरंच आपल्याला साक्षात दाखवलं. आणि ते आले मग घरी आणि त्यांनी हातपाय वगैरे धुतले आणि मी नैवेद्य असा ठेवलाच होता महाराजांचा. तर ते म्हणे वहिनी म्हणे मला हेच ताट द्या. जे नैवेद्याचं देवासमोर आणि अक्षरशः तेच ताट जेवले. आणि मी त्यांना मग तेव्हाच हा अनुभव सांगितला की म्हटलं पहा म्हटलं आज महाराजांनी मला साक्षात दाखवलं. त्यांच्या रूपात ते हो, महाराज बिलकुल त्यांच्या रूपात आले आणि अक्षरशः ते जेवले सगळं. आणि मला खूप समाधान वाटलं की त्यांना म्हटलं ते तांदळाची भाकर सुद्धा. हो, मला आश्चर्य वाटलं की बा तांदूळाची भाकरी. आणि त्यांना म्हटले तुम्हाला आवडली ना. तर हो म्हणे मी खात असतो म्हणे तांदूळाची भाकरी, आवडते म्हणे मला. हा एवढा मोठा अनुभव आहे माझ्या जीवनातला. आणि खरोखर तेव्हापासून मला महाराजांचं खूप म्हणजे खूपच ओढ आहे. आणि मग त्याही परिस्थितीतून महाराजांनी आम्हाला बाहेर काढलं आणि आज सगळं त्यांच्या कृपेने चांगलं आहे. असं सांगायला तर खूप काही असं वाटते सांगावं म्हणून, पण इतके असंख्य अनुभव आहे पदोपदी महाराजांचे आलेले. पण जे जास्त आपल्याला हे करतात तेच अनुभव सांगावसे वाटतात. आणि मी हे अनुभव कोणालाही सांगते महाराजांचे आणि सगळ्यांना सांगते की नाही तुम्ही करून बघा, शेगावला जा महाराजांकडे. कितीही तुमच्यावर काही संकट आलं पण त्याच्यातून सावरण्याची शक्ती खरंच महाराज देतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही भजन वगैरे पण? हो, मी भजनाला वगैरे छोटस एखादं कडवं म्हणून दाखवू शकता? ठीक आहे, मी महाराजांचे फक्त 2 लाईन म्हणून दाखवते. माझ्या नजरे तुझी प्रतिमा गजानना गजानना. माझ्या नजरे तुझी प्रतिमा गजानना गजानना. मी अपराधी काय मी मागू, मी अपराधी काय मागू गजानना गजानना. तुमचा आवाज पण खूप छान आहे. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही मला इतका छान अनुभव सांगितला आणि तुम्ही सर्वांपर्यंत हा अनुभव पोहोचवत आहे. हो. त्यासाठी तुमचा खूप खूप आभार. आणि तुमचे मी आभार मानते श्रद्धा ताई, तुम्ही मला हे व्हिडिओ साठी बोलावलं आणि मी अनुभव सगळ्यांना सांगू शकले महाराजांचा. हे कलियुग आहे आणि आता अध्यात्माची संतांची फार गरज आहे, म्हणून मला असं वाटते की प्रत्येक घराघरात असे अनुभव पोहोचले पाहिजे, जेणेकरून आजकाल मुलांची सुद्धा श्रद्धा वाढली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण अनुभव सांगणार नाही तोपर्यंत मुलं सुद्धा हे करणार नाही. त्याच्यामुळे हे फार गरजेचं आहे. तुम्ही खूप छान काम करत आहे, त्याच्याबद्दल मीच तुमचे खूप आभार मानते.